आत्ताच पंढरपूरची आपली वारी झाली आणि या वारीमध्ये आपला महाराष्ट्र सगळे बैठी बुवा आणि वादक सुद्धा गेले होते. आपले गुरुमाऊली सुद्धा एक दिवसीय वारीमध्ये बरड ते नातेपुते त्यांनी टप्पा पायी प्रवास केला. आणि आपले बघा हे आपले सगळे गुरुबंधू आपल्या गुरुमाऊलींचे शिष्य बघा कसे वारकरी पोशाखात पांढरा सदरा डगर पांढरी टोपी आणि गळ्यामध्ये विठुरायाचा भगवा शेला घालून एकदम सज्ज आहेत. आणि मग या सर्व कोणी कलावंतांना दृष्ट लागू नये म्हणून मी काळा कपडा घातलेला आहे. काळा सदऱ्याचं पण मी स्पष्टीकरण देतो. कुछ डाग अच्छे होते हैं, चांद पे भी दाग है. ऐसा ही है की या सर्व बाळगोपाळांना दृष्ट लागू नये असा नेतृत्व सोहळा सुरू आहे. आदरणीय भजन सम्राट गुरुवर्य व श्रीधर मुंजेकर यांचे लाडके आणि प्रिय शिष्य आपल्या गोड मधुर वाणीमधून ज्यांनी मुंबई कोकणात आणि अवघ्या महाराष्ट्रात आपला एक चाहता वर्ग निर्माण केला. अनेक शिष्य घडवत आहेत. निसर्गरम्य बांदिवडे गावी बुवा गोविंद मसुरकर आणि आई शोभा मसुरकर यांच्या पोटी एक पुत्र जन्माला आला. तेच म्हणजे आपले अर्थात गुरुवर्य आणि आजची सत्कार मूर्ती बुवा विशाल गोविंद मसुरकर. आज आपल्या गुरुजींची आज्ञा प्रमाण मानून आज आपल्या गुरुजींना जसं भजन अभिप्रेत आहे त्याच पावलावर पाऊल ठेवत आज ते बघा सात्विक भजन करत आहेत. असे आपले आदरणीय संत रूपी गुरुमाऊली शीतल स्वभावाची. खरोखरच आज त्यांच्या प्रती सर्व शिष्यांनी आज इथे मिळून गुरुपाद्य पूजनाच्या माध्यमातून आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत. आणि हा सुवर्ण दिवस आहे. गुरु समान कोणी नाही सोयरा, गुरु समान कोणी नाही सोयरा, गुरु विन नाही धारा, गुरु निधान गुरु मोक्ष आसरा, देव दैव लाभो सदैव. गुरु चरण लाभ होता गुरु जगी एकत्र राहता, गुरु चरण लाभ होता गुरु जगी एकत्र राहता, गुरु चरण लाभ होता गुरु एक जगीत राहता. मी सर्व गुरुवंदना शुभेच्छा देतो. आपण या विठुरायांच्या गीत मालिकेला सुरुवात करावी. राम कृष्ण.